तुम्हाला उपसर्ग माहिती आहे? उपसर्ग कुठं लागते? दिस इज शब्द, दिस इज शब्द. शब्दाच्या समोरून लागणाऱ्याला उपसर्ग म्हणतात आणि शब्दाच्या मागून लागणाऱ्याला प्रत्यय म्हणतात. समोरून उपसर्ग, मागून प्रत्यय. आता मी कशाची गोष्ट करू राहिलो? उपसर्गाची. आलं का लक्षात? मी जे ट्रिक सांगून राहिलो ते सगळेच्या सगळे उपसर्ग जे कुठून लागन? समोरून. सगळेच्या सगळे कुठून लागन? समोरून. आता पहिली आहे आ यथा प्रति. आ यथा हे काय होय? उपसर्ग. पहिलं काय आहे? आ यथा प्रति. ज्या शब्दाच्या समोर आ दिसन अव्ययीभाव, ज्या शब्दाच्या समोर यथा दिसन, ज्या शब्दाच्या समोर प्रति दिसन, एवढं आलं. हा नियम पहिला. आपल्याजवळ 3 नियम आहे. पहिला नियम काय म्हणते? ज्या शब्दाच्या समोर म्हणजे उपसर्ग, आ यथा प्रति हे उपसर्ग ज्या शब्दाच्या समोर लागेल, ज्या शब्दाला लागेल, ओके, ते कोणते समास? यालाच खतम करायचं आहे आपल्याला. फक्त गडबड करायची नाही. 3 दिवस लागले तर चालेल. ओके. पहिला आज खतम कोणता? अव्ययीभाव समास खतम करायचा आहे. बेडन पहिला नियम आ यथा प्रति. शब्दच लक्षात ठेवायचे, बाकी काही नाही. कोणते शब्द? आ यथा प्रति. आ यथा प्रति. आ यथा प्रति. डन. एवढं आलं. दुसरा आहे हरभरदर बिनबेरा गैरबे. आ लिया हरभरदर. दुसरा नियम हर बर दर बिन बेला गैर बे. हरभरदर बिन बेला गैर बे. पहिला नियम आ यथा प्रति. दुसरा नियम हरभरदर बिन बेला गैर बे. हरभरदर बिन बेला गैर बे. मग म्या लिहिला होता गैर हजर. कोणता समास? कौन? हा डंगडंग टंगडंग टंगडंग. दररोज, आजन्म, यथाशक्ती, प्रतिषेध, प्रतिषेध, बेअक्कल, बिनडोक. समजून राहिलं काय? येऊन राहिलं लक्षात? हा, हे लक्षात ठेवायचे. बघा पहिलं काय सांगितलं? आ यथा प्रति. दुसरं काय सांगितलं? हरभरदर बिन बेला गैर बे. येऊन राहिला का? दुसरं सांगा. येते का? कोणाचं नाही झालं अजून? सर कर मग. इकडे कोणाचं नाही झालं? करा करा, वाचा. गौशी हो. आ यथा प्रति हरभरदर बिन बेला गैर बे. हरभरदर बिन बेला गैर बे. हरभरदर बिन बेला गैर बे. हरभरा घरभरा घरभरा असं नका करू. हर महादेव. हर बोला हर महादेव असं किती नाही म्हणायचं. चला अय भरभर भरभर नाही करायचं. भरभर 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 भरभर. हरभरदर बिन बेला गैर बे. बे बे बे. हरभरदर बिन बेला गैर बे. डन डन. तिसरा नियम, शेवटचा नियम, शब्दाची पुनरावृत्ती. शब्द जसाच्या तसा. अरे काल पाहिलं होतं मी. पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन असं कसं नाही. जन्मोजन्मी शब्द डबल डबल. जन्म जन्म.
पावलो पावली, घरोघरी, दारोदारी, क्षणोक्षणी. शब्द डबल डबल येऊन राहिली. शब्दाची पुनरावृत्ती होणे. नियम 3रा, शब्दाची पुनरावृत्ती. खतम. कोणता समास? अव्ययीभाव समास. ख त म. पहिला नियम आ यथा प्रति. दुसरा नियम हर बर दर बिन बेला गैर बे. तिसरा नियम शब्दाची पुनरावृत्ती. डन. आता आपल्याला काय करावं लागते? आपल्याला उदाहरणं लिहायला लागते.